विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने उपासिका शैलेजा विनायकराव लोणी यांच्यातर्फे वल्लभ बुद्ध विहार स्वागतनगर नांदेड येथे बुद्ध मूर्ती दान करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात स्वागतनगर येथील नागरिक आणि पंचक्रोशीतील आंबेडकरी जनता मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होती। 13 तारखेच्या रात्री जयंतीच्या पूर्वसंध्येला शैलेजा लोणी यांचा एकपात्री नाटक मी सावित्री बोलते हा प्रयोग सादर करण्यात आला। साधु 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 बोलो बुद्ध भगवान की जय। बोलो बुद्ध भगवान की जय। डॉक्टर बाबासाहेब सर्वप्रथम मी बोलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने समस्त उपासक उपासिकांनी समस्त भारतीय नागरिकांना मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा मंगल आशीर्वाद व्यक्त करतो। आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। स्वागतनगरमध्ये उपासिका शैलजा प्राध्यापक विनायकराव लोणे यांच्या परिवाराने तथागत भगवान बुद्धाची पवित्र बुद्ध मूर्ती पवित्र विहाराला दान करून महापुण्य अर्जित केलेला आहे। दुसरा एक कार्यक्रम या ठिकाणावर काशीनाथ बाबा कांबळे जे की पूर्वी मातंग समाजामध्ये, परंतु त्यांचाही आज धर्मदीक्षेचा सोहळा अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झालेला आहे। तर आज अतिशय सुवर्ण अक्षराने लिहिणारा आजचा हा 14 एप्रिलचा दिवस आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे आज सर्वांचं जीवनमान हे उंचावलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान त्यागामुळे, रमाईच्या त्यागामुळे आज समाज, तळागाळातला समाज आज स्वाभिमानानं जीवन जगतो आहे। चांगल्या घरादारामध्ये आलेला आहे, चांगल्या कपड्या लत्त्यामध्ये आलेला आहे, चांगलं खानपान रहन सहन आणि वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये IAS IPS न्यायाधीशपासून डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक सगळ्या क्षेत्रामध्ये, बँक मॅनेजर सगळ्या क्षेत्रामध्ये आज समाज म्हणजे आलेला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे 14 एप्रिल आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे जीवनामध्ये अंगीकृत करून आपलं कल्याण साधून घ्यावं, बुद्धाचा मार्ग त्यांनी दाखवलेला आहे। बुद्धाच्या मार्गाने जाऊन आपण आपलं कल्याण करून घ्यावं। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं। बाइंदर पुस्तकं लिहिले, खूप पुस्तकं लिहिले आणि लिहित माझं शिक्षणाचं काम सुरू होतं। एक दिवस म्हणायला लागलं, अगं आपण एवढी पुस्तकं लिहिली, रक्त ओकस्तोर आपण सांगतो की पोरी बाळीनं शिकवा, शहाणं करा, तरी हे लोक ऐकत नाहीत। आता कृती काय करावी? तुम्ही पण लय विचार करता ना, काय कृती करावी? समाज सुधारला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, समाजासाठी आपण पण झटलं पाहिजे, आपण पण काहीतरी बोललं पाहिजे, केलं पाहिजे। पण कुणी? आपण नाही, आपल्यापासून नाही सुरू करायची, दुसऱ्यांनी केलं पाहिजे। तसंच विचार करत होतं की आता काय करावं, आणि सकाळी विचार करत होतो तर पाठीमागून एक आवाज आला, पाणी वाढ ग माय, पाण्यात पोटात पाण्याचा थेंब नाही एक वाढ ग भर ग माय। आणि ह्यांच्या डोक्यामध्ये लख प्रकाश पडला। म्हणले, सावित्री त्या समध्या लोकांना जाऊन सांग आमच्या हौदातलं पाणी घेऊन जा म्हणावं। आणि आम्ही बाहेर जाऊन समध्याला सांगितलं, गोरगरीब लोक पाणी, नदी नाल्याचं पाणी प्यायला सुद्धा आपल्याला गुरढोर पाणी, कुत्रे माणसं पाणी पित होते पण माणसाला पाणवठ्यावर येऊ देत नव्हते, आपल्याला पाणी पिऊ देत नव्हते। खालच्या समाजाला, माणसाला, गोरगरिबांना जाऊन सांग आमच्या हौदाचं पाणी घेऊन जा म्हणून। लोकांना मी सगळ्यांना बोलवलं बाहेरच्यांना, म्हणलं अरे आमच्या हौदाचं पाणी घेऊन जा। ते गेले, बोलवून आणलं, त्यांच्या हातामध्ये वाडगं होतं, त्यांनी असं हौदाला भरलं, आपल्या आपल्या हाताने पाणी घेतलं, पाणी पिलं आणि त्यांचा आत्मा शांत झाला।